न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2025 चे उद्घाटन। नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे क्रेडाई नाशिकच्या वतीने आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो 2025 चा मंत्री छगन भुजबळ व मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते फीत कापून भव्य शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी प्रदर्शनाची पाहणी केली। या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ, आमदार सीमा हिरे, आमदार डॉक्टर राहुल आहेर, ज्येष्ठ उद्योजक जितेंद्रभाई ठक्कर, क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर, अनिल आहेर, अविनाश शिरोडकर, दीपक चंदे, तुषार संकलेचा, कुणाल पाटील, नरेंद्र कुलकर्णी, उदय घुगे, ऋषिकेश कोते, मनोज खिवसरा, लक्ष्मण सावजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की नाशिकमध्ये होत असलेला हा एक्स्पो महाराष्ट्रातील सर्वात मोठा एक्स्पो आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही। तसेच हा फक्त एक रिअल इस्टेट प्रदर्शन नाही तर नाशिकच्या भविष्यासाठी विकासाची दिशा दाखवणारा। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की नाशिक शहराला ऐतिहासिक वारसा आहे। या शहराच्या विकासात क्रेडाई संस्थेचा वाटा मोलाचा आहे। शहराचा विकास अतिशय सुंदर व्हावा यासाठी बांधकाम क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे। क्रेडाईने सामाजिक सलोखा ठेवून अनेक उपक्रमात आपला सहभाग नोंदवला आहे। नाशिकच्या विकासासाठी रिंग रोड अतिशय महत्त्वाचे असून 6000 कोटी रुपये खर्च करूनही रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले। आज क्रेडाई नाशिक अनेक दिवसांपासून प्रॉपर्टी एक्स्पो त्याची सुरुवात आज या ठिकाणी आज होते 14 ते 18 जवळपास 5 दिवस हा प्रॉपर्टी एक्स्पो या ठिकाणी होणार आहे आणि निश्चित यामुळे नाशिककरांना खूप मोठा फायदा याचा या ठिकाणी होणार आहे। नाशिक शहर आपण बघतायत सांस्कृतिक शहर आहे, आध्यात्मिक आहे आणि त्याचबरोबर आता एक बांधकाम व्यवसाय याचा एक मोठा सिंहाचा वाटा या शहरामध्ये जसं कृषीच्या क्षेत्रामध्ये असेल, उद्योगामध्ये असेल, तसंच बांधकाम व्यावसायिकांचा सुद्धा या ठिकाणी मोठा सिंहाचा वाटा आहे नाशिक शहराच्या विकासामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आज आपण या एक्स्पोला येताना मला आनंद होतोय। 18 वर्ष सतत हा एक्स्पो या ठिकाणी सुरू आहे। गेल्या वेळी मी 3-4 वेळा या ठिकाणी आलेलो होतो आणि निश्चित जे गरजू आहेत ज्यांना घराची गरज आहे, आवश्यकता आहे, थोडं कन्सेशन मिळणार आहे, थोडं डिस्काउंट मिळणार आहे आणि त्याला चॉईस पण राहील। एकाच ठिकाणी त्याला सगळे घरं कुठे काय त्या ठिकाणी बघता येतील आणि या एक्स्पोच्या माध्यमातून एक चांगली संधी सगळे ज्यांना घर घ्यायची आहेत त्या सर्वांसाठी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला मनापासून मी शुभेच्छा देतो। यावेळी आमदार सीमा हिरे, क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सर्वप्रथम मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो का क्रेडाई नाशिक मेट्रो पुन्हा एकदा सालाबाद प्रमाणे प्रॉपर्टीचा महाकुंभ घेऊन आलेला आहे। 14 ते 18 ऑगस्ट ठक्कर डोम येथे हा प्रॉपर्टी एक्स्पो भरण्यात आलेला आहे। मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी या एक्स्पोला भेट द्यावी। या एक्स्पोचा आज उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे सिनियर मंत्री आपले भुजबळ साहेब, छगनरावजी भुजबळ साहेब, तसेच सिनियर मंत्री श्री गिरीश महाजनजी यांच्या हस्ते आज इथे करण्यात आलेला आहे। आम्हाला खूपच या गोष्टीचा गर्व आहे की नाशिक क्रेडाई नाशिक मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर मला वाटतं बरेच वर्षानंतर 2 मंत्री एकत्र येऊन असा प्रॉपर्टीचा महाकुंभाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालेलं आहे। नाशिककरांना विनंती 14 ते 18 ऑगस्ट ठक्कर डोम इथे भरण्यात आलेल्या या प्रदर्शनाचं जास्तीत जास्त उपयोग आणि लाभ घ्यावा। इथे येऊन काय नाशिकमध्ये नवीन स्कायलाईन कशी तयार होत आहे याचं हे बघण्यासाठी तुम्ही जरूर यावं। इथे 15 लाखापासून 5 कोटी पर्यंतचे प्रॉपर्टीचे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहे। रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, एग्रीकल्चर किंवा असे प्लॉट्स तुम्हाला इथे उपलब्ध आहे, तर जरूर तुम्ही इथे भेट द्या। बेसिकली क्रेडाई नाशिक ही कुंभची नगरी आहे। प्रत्येक 12 वर्षी आपल्याकडे कुंभमेळा इथे साजरा केला जातो आणि आम्ही दरवर्षी प्रॉपर्टीचा महाकुंभ हा भरवतो। आता आगामी 2 वर्षानंतर जो कुंभमेळा आपल्याकडे साजरा होणार आहे तर तो कुंभमेळा साजरा करताना पर्यावरणाचं ध्यान राखून तो साजरा करण्यात यावा हे क्रेडाई नाशिकचं बिलीफ आहे, मानस आहे। म्हणून यावेळेस वैशिष्ट्य असं की आम्ही प्रॉपर्टी एक्स्पोच्या सोबत 5 दिवसापैकी 3 दिवस
चर्चासत्र इथे आयोजन केलेलं आहे. वेगवेगळे एक्सपर्ट्स इथे येणार आहेत आणि स्मार्ट सिटी, सस्टेनेबल सिटी आणि ग्रीन कुंभ या विषयावरती इथे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषिकेश कोते यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण मतकरी यांनी केले.